आल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर खरं तर ते जे बोलले ते त्यांनी लिहिलेलं नाही आणि लिहिण्यासारखं त्यांच्याकडे फार आहे. त्यांनी हा लेख आणखी सविस्तर लिहायला पाहिजे होता. खूप त्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे. कारण हे मामा-भाचे एक वयाचं अंतर आहे त्यांच्यामध्ये फक्त आणि म्हणून त्यांनी लिहिलेली कविता सुद्धा मी आधी वाचलेली होती आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात शेवटी मी ती कविता वाचणार होतो. पण ते स्वतः जर असतील आणि वाचणार असतील, तर त्यांच्या आवाजात ऐकलं तर मी कितीही मोठा कवी असलो, तर कवीची कविता त्याच्या आवाजात ऐकणं, त्याच्या तोंडून ऐकणं, याला जरा वेगळं कौतुक असतं. म्हणून मी म्हटलं, की तुम्ही म्हणा ती कविता. त्यांना म्हणायला लावली. तर त्यांनी जी नाट्य चळवळ केली आणि महाराष्ट्र पातळीवरचे दरवर्षी प्रथम पुरस्कार 2 वर्ष मिळवले. त्या नाट्य चळवळीविषयी वसेकर सरांनी मला फार कौतुकानं सांगितलं होतं. फार पूर्वी सांगितलं होतं. वसेकर सर मला सांगायचे, "अहो, आमच्या त्या सासूरवाडीमध्ये" ती त्यांची सासूरवाडी आहे बरं. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, त्यांची हे जाधव सरांचं गाव म्हणजे खानापूर सासूरवाडी आहे. म्हणजे आमच्या